पाण्यापासून रस्त्यापर्यंत सर्व गोष्टीसाठी आजरेकरांना संघर्ष करावा लागत आहे. नगरपंचायत झाली, सुविधा कमी, डोकेदुखी जास्त झाली आहे. पाणी, कचरा, गटर्स, रस्ते, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत आणि प्राथमिक गरजांसाठी लढा द्यावा लागतोय. या अगोदर पाण्याचे प्रकल्प झाले, शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी गेल्या, वाडवडिलांची राहती घरे सोडावी लागली, नुकसान भरपाई आणि जमिनी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आज सुद्धा धरणग्रस्तांना हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. जमिनी गेल्या, गावातील घरे गेली, परंतु पाण्याचा लाभ मात्र घेत आहेत भलतेच. आजऱ्याला या पाण्याचा किती लाभ मिळत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. आता संघर्ष सुरू आहे तो टोलनाक्याचा. टोलनाक्यासाठी जवळपास 2-2.5 वर्षे संघर्ष सुरू आहे. संकेश्वर बांदा महामार्ग म्हणजे सोय कमी आणि दुखणे जास्त होऊन बसले आहे. महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आवंटित केल्या गेल्या, त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न, लेंड-ओहळवरील पुलाचा प्रश्न, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा आणि टोलनाक्याचा प्रश्न अशा अनेकविध प्रश्नांसाठी आजरेकरांना संघर्ष करावा लागत आहे. संकेश्वर आणि आजरापर्यंत प्रवास करणाऱ्यांना टोल नाही, परंतु आजरेकरांना मात्र साधं मसोली, देवर्डे, गवसेपर्यंत व्यावसायिक वाहन घेऊन जायचे असेल तर त्यांना टोलचा फटका बसणार आहे. स्थानिक रिक्षाचालक, चारचाकी मालवाहक, टेम्पो, वडा यांसारख्या हातच्या पोटावरच्या लोकांना टोल भरावा लागणार आहे आणि श्रीमंतांच्या खाजगी चारचाकी टोल माफ होणार. आता परत शक्तिपीठाचा प्रश्न आवासून उभा आहे. शक्तिपीठामुळे आजरातील हरपवडे, वेळवट्टी, मसोली पासून पोळगाव, खानापूरपर्यंतची 13 गावांची अंदाजे 616 हेक्टर चांगली पिकाऊ जमीन बाधित होणार आहे. हा संपूर्ण पट्टा ऊस पिकासाठी उपयुक्त आहे. या पट्ट्यातून आजरा साखर कारखान्याला अंदाजे 50 ते 60 हजार मे टन ऊस उपलब्ध होतो. सध्या कार्यक्षेत्रात अंदाजे 2,70,000 ते 3,00,000 मे टन ऊसाचे उत्पादन होते. कारखान्याला फक्त 1,80,000 ते 2,00,000 मे टन ऊस गाळपास मिळतो. त्यातीलही 50 ते 70 हजार मे टन ऊस उत्पादन घटले तर 1,10,000 ते 1,30,000 मे टन ऊस भागातून कारखान्याला मिळणार आहे. त्यामुळे आजरा साखर कारखान्याला कर्जाच्या संकटातून बाहेर काढणे अशक्य होणार आहे. निसर्ग आणि शेती वाचवण्यासाठी आजरेकरांना गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधातही संघर्ष करावा लागत आहे. या शक्तिपीठाचा काडीचाही फायदा आजरेकरांना होणार नाही, परंतु जमिनी मात्र आजरेकरांच्या जाणार आहेत, असे शक्तिपीठ संघर्ष समितीचे मत आहे. आजरेकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल की आजरेकरांना एकही हक्काचा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही. अशा अनेक प्रश्नांसाठी आजरेकर संघर्ष करत आहेत. लोकप्रतिनिधी आपली भूमिका स्पष्ट करून आजरेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आजरेकरांचे म्हणणे आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा.